भिडे गुरुजींनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं, त्याचे पडसाद आता सगळीकडे उमटू लागले आहेत। पुण्यातील शरद पवार पक्षाचे हे सगळे कार्यकर्ते आता मनोहर भिडेंविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक बॅनर्स घेऊन पोस्टर्स घेऊन ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। या मनोहर भिडेंना अटक करा अशी मागणी त्यांच्याकडनं केली जाते। माझ्यासोबत शरद पवार गटाचे अध्यक्ष हे शहराध्यक्ष प्रशांत जगताप सर, यांनी महिलांचा अपमान केला, वादग्रस्त वक्तव्य केलं, आज आंदोलन करतात, काय नेमकं? आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय। या ठिकाणी देशातल्या नरेंद्र आणि राज्यातल्या देवेंद्रांचे जे राजकीय गुरु म्हणून मनोहर भिडे येतात, जे 4 वर्षापासून सांगतात की त्यांच्या सांगलीतल्या बागेतले आंबे खाल्ले की महिलांना मुलींच्याऐवजी मुलं जन्माला येतात, ते मनोहर भिडे हे हांडगं स्वातंत्र्य आहे असं बोलून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचा आणि महान राष्ट्रपुरुषांचा अवमान करतात। त्याचबरोबर महिलांनी आता जीन्स घालणे, टी शर्ट घालणे, त्याचबरोबर टॉप्स घालणे आणि पंजाबी ड्रेस अर्थात सलवार कुर्ता घातला की त्यांना धार्मिक आचरण करण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारचं वारीत येऊन स्टेटमेंट करतात। एक प्रकारे वैष्णव समाजाचा अवमान करणे आणि महिलांना मनुस्मृतीद्वारे या ठिकाणी 4 भिंतीच्या हद्दीत डांबून ठेवणे हा त्यांचा उद्योग आहे। आणि म्हणून या मनोहर भिडेवर त्वरित गुन्हा दाखल करावा, त्याला अटक करावी ही मागणी घेऊन आम्ही आलेलो आहोत। अन्यथा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा पक्ष मुंबई उच्च न्यायालयामध्ये येणाऱ्या सोमवारी या ठिकाणी याचिका दाखल करेल आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार असतील देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे। त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका हे सगळे जण घेताना दिसत। माझ्यासोबत काही महिला देखील आहेत। भिडे गुरुजी कायम महिलांच्या विरोधात वक्तव्य करतात, वादग्रस्त वक्तव्य करतात, नेहमीच ते महिलांबद्दल असं उपरक्त बोलत असतात, पण मला वाटतं की त्यांनी वयाच्या मानाने लक्षात ठेवावं की महिला तुम्ही काय पुढच्या पिढीला काय शिकवून देणार आहे। पहिले तुम्ही आंबा सांगता, नंतर टिकली, आता ड्रेसवर आला। आपण ज्या वारीत चालतो त्यात सगळे माणूस सगळ्यात पूर्ण या वर्ल्डमध्ये माणूस येतात, तुम्ही काय मेसेज पाठवते बाहेरच्या देशांना? म्हणजे तुम्ही एकाकडे सांगता की आम्ही महिलांना देवी मानतो, अरे तुम्ही महिलांना देवी मानत नाहीये, लोकांसमोर सांगताय की तुम्ही काय घालायचं। हे पूर्ण टोटली हा महिलांचा कायम अपमान करणारे, ह्यांना मनुस्मृतीच हवी आहे। महिलांना ह्यांना मोठं करायचं नाहीये, त्यांना परत महिलांना 16व्या शतकात 18व्या शतकात पाठवायचं आहे असं आम्हाला वाटायला लागलंय। म्हणून आम्ही या मनोहर भिडेंचा जाहीर धिक्कार करतो आणि त्यांना योग्य ती शिक्षा मिळालीच पाहिजे असं सांगतो। मनोहर भिडेंना अटक करा आणि त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी सगळी मागणी हे सगळे जण करताना दिसतात। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।